मिथुन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 हे वर्ष मिथुन राशीच्या जातकांसाठी नेमकं कसं राहणार आहे या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आमच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी, सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि ऐश्वर्य संपन्न जावो अशी माझ्याकडनं मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा. मित्रांनो, आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य पाहत असतो, परंतु ग्रहांमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे शीघ्रतम गोचरीनं प्रवास करणारे ग्रह आणि एक अतिशय स्थिर पद्धतीनं गोचर भ्रमण करणारे ग्रह. मग गुरु, शनी, राहू, केतू हे ग्रह खूप हळूहळू राशीचा प्रवास करत असतात. मग यामुळे या ग्रहांचं संपूर्ण वर्षभर असलेलं राशीमध्ये वास्तव्य आमच्यासाठी कसं असणार आहे या माहितीची उत्सुकता प्रत्येक ज्योतिष पाहणाऱ्या व्यक्तीला असते. का हे इंग्रजी नववर्ष आपल्यासाठी काय घेऊन आलंय? ह्या इंग्रजी नववर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख आहे की दुःख आहे, की माझ्या जीवनात अडचणी भरलेल्या आहेत, याची प्रत्येकाला उकल व्हावी अशी अपेक्षा असते. बाकी जे नित्यानं चालणारे शीघ्रतम ग्रह आहेत त्यांचा आपण प्रत्येक महिन्याला राशी भविष्य पाहतोच. 1 जून 2026 ला गुरु ग्रह मिथुन राशीतनं कर्क राशीमध्ये वास्तव्याला येत आहे. पुढे 31 ऑक्टोबर 2026 ला गुरु ग्रह सिंह राशीमध्ये राशी प्रवेश करतोय. शनी महाराज तर 2026 या वर्षामध्ये संपूर्ण आपला जो कालखंड आहे तो मीन राशीतच व्यतीत करणार आहेत. 25 नोव्हेंबर 2026 ला राहू ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे. पुढे त्याच दिवशी 25 नोव्हेंबर 2026 ला केतू ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. मग या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांना नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. लग्नी गुरु महाराज वास्तव्याला असणार आहे आणि लग्नी गुरूंचे जे फल असतात हे माणसाची अचाट बुद्धिमत्ता दाखवतात. पहिल्या 6 महिन्यांमध्ये विचाराची, मंथनाची गरजच पडणार नाही. एकद्यानं वन मॅन आर्मी निर्णय घेतला, विषय झाला. दुसऱ्याच्या भरोश्यावर काम तोलवायची, ठेवायची गरजच नाहीये. गुरुजी, या वर्षामध्ये पैशाचा ओघ कसा असणार आहे मिथुन राशीच्या जातकांना? नक्कीच या वर्षामध्ये जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागणार आहेत. गुरु ग्रह द्वितीय स्थानामध्ये उच्चेचे विराजमान होणार आहे 1 जून नंतर. म्हणजे अगदी कुबेराचं भंडार भरावं या पद्धतीनं धनाचा आलेख तुमचा वाढणारा असणार आहे. परंतु पैसा आल्यावर माणसाची पद प्रतिष्ठा वाढते, कष्ट करण्याची त्याची इच्छा होत नाही. तर मिथुन राशीच्या जातकांना सांगतो, आधी कामाला प्राधान्य द्या आणि मग पैसा उडवण्यासाठी प्राधान्य द्या. एखादी गोष्ट खरेदी करत असताना खरोखर आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे का, त्यातनं आपल्याला काही फायदा होणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं. तो माणूस काम करत असतो, परंतु मिळालेल्या फलाचा उपयोग तुम्हाला या वर्षामध्ये करून घेता आला पाहिजे जातकांना. पुढे 31 ऑक्टोबर 2026 ला गुरु ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतील. शेवटचे 2 महिने मिथुन राशीच्या जातकांना तारेवरची कसरत असणार आहे. तुम्ही म्हणाल गुरुजी वर्ष तर धूमधडाक्यात आहे, मग शेवटचं? हो, गुरु महाराज अतिचार गतीनं फल देत आहे. त्यामुळे
शांत, एकाग्र, पैशाचा उपयोग, नियोजन या गोष्टी महत्वाच्या असणार आहे तुम्हाला. हे विसरून चालता कामा नये. शेवटच्या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये कोणाबरोबर पार्टनरशिप नकोय, कोणाशीही देवाणघेवाण आर्थिक पैशांचे व्यवहार नकोय. अगदी आपले बहीण भाऊ असले तरी पण शेजारी पाजारी सगळ्यांना आळं मारावं लागणार आहे. बाबा पैसे सोडून बोला. सुखाच्या दृष्टीनं विचार केला असता गुरुजी या वर्षामध्ये काही नवीन प्रॉपर्टीचे योग वगैरे आहेत का? हो आहेत, नक्कीच आहे, लाभपूर्ण आहे. आणि अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही नवीन वास्तू घेण्याच्या दृष्टीनं निर्णय घ्या, नवीन जागा घेण्याच्या दृष्टीनं निर्णय घ्या. नवीन शेतीवाडी जमीन तुम्ही घेऊ शकतात, प्लॉट फ्लॅटची खरेदी करू शकतात. म्हणजेच काय तर हे 2026 वर्ष तुमची प्रगती वाढवणारं वर्ष आहे. गुरुजी या मिथुन राशीच्या जातकांना या 2026 मध्ये त्यांचं प्रेम मिळेल का? हो मिळणारच, मिळायलाच पाहिजे. अशा ग्रहांची स्थिती अनुकूल आलेली आहे. संततीच्या दृष्टीने कालखंड आहे. संतती तुमचं नावलौकिक वाढवणार आहे. उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं पाऊलखुणा उमटतील, उच्च शिक्षणाला जातील, त्यामध्ये यश त्यांना प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर गुरुजी कुठले रिपू रोगांचे काही आम्हाला पीडा, शरीर त्रास काही जाणवणार आहेत का? पोटाचे विकार तुम्हाला त्रस्त करतील, म्हणून बाहेरच्या खाण्यावरती थोडंसं पथ्य आपण पाळलं पाहिजे. याचबरोबर शत्रू हा गोड बोलून आपल्याशी मैत्री करू शकतो, म्हणून जवळ आलेल्या व्यक्तीला ओळखायला शिका. हेही ज्योतिषशास्त्र या वर्षामध्ये तुम्हाला सांगताय. गुरुजी वैवाहिक सुखाच्या दृष्टीनं विचार केला असता 2026 मध्ये मिथुन राशीच्या जातकांचे विवाह जमणार आहेत का? मार्ग मिळणार आहेत का? तर हो, चांगल्या वराची प्राप्ती, चांगल्या वधूची प्राप्ती याचा जो कालखंड असेल तो 1 जून 2026 पर्यंत असणार आहे. जानेवारीपासून 1 जून पर्यंत विवाह निश्चितीचे योग उत्तम आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावरती उभा राहिलेला जातक आपल्या आयुष्यामध्ये येणं. आर्थिक प्रश्नांचे, देवाणघेवाणीचे काही प्रश्न सुटत नव्हते ते सुद्धा सुटायला मार्ग मिळणार आहे. पार्टनरशिपच्या दृष्टीनं विचार करत असाल तर पहिल्या 6 महिन्यात केलेली पार्टनरशिप आर्थिकतेला, उन्नतीला भरारी देणारी असणार ही पार्टनरशिप. अष्टमाचा विचार करता गुरुजी अचानक काही मोठं संकट वगैरे आम्हाला जाणवू शकतं का? तर लोखंडी वस्तूपासून तुम्हाला त्रास जाणवू शकतो, वडिलांना शरीर पीडा जाणवू शकते. या 2-3 गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. भाग्याचा विचार करता या महिन्यामध्ये, या वर्षांमध्ये भाग्य तुम्हाला साथ देईल का? तर हो, भाग्यांची साथ तुम्हाला या संपूर्ण वर्षात लाभणार आहे. तुम्ही फक्त करा. नियती, प्रारब्ध हे तुमच्या बरोबर असल्याशिवाय राहणार नाहीये. गुरुजी कर्माच्या बाबतीत काय सांगू शकाल? तर कर्माला जे हातामध्ये घेतलेलं काम आहे ते चांगलं केल्यामुळे वरिष्ठांकडनं त्या कामाची दखल घेतली गेली, मोठ्या स्थानावरती विराजमान केलं. वेतन वाढीचे योग, पगार वाढीचे योग, पद वाढीचे योग तुमच्या याच्यामध्ये दाखवत आहे पत्रिकेत. याचबरोबर गुरुजी एखादा व्यवसाय सुरू केला होता, त्यामध्ये अडचणी येत होत्या, तो व्यवसाय बंद केलेला चालेल का? नाही, त्या व्यवसायाला थोडी ग्रोथ द्यावी लागेल, थोडे त्यामध्ये पैसे टाकावे लागतील. तुमचे काही लोनचे, कर्जाचे काही जे कामं असेल ते सुद्धा या वर्षाच्या सुरुवातीला परिपूर्ण होतील. आणि जो डबगाईला चाललेला व्यवसाय असेल त्याला गती मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. गुरुजी लाभांच्या दृष्टीनं विचार करता आर्थिक कारणांवरनं काही आमच्या जवळच्या लोकांमध्ये दुरावा आलेला होता, परंतु तुम्ही त्यांना मदत केल्यामुळे त्यांनी परत पुनर्पी तुम्हाला लाभातनं त्याची परत प्राप्ती करून दिली. यामुळे तुमच्या कार्यसिद्धीला खऱ्या अर्थानं गती प्राप्त झालेली आहे. दुरावलेल्या नात्यामध्ये प्रेम दाखवत आहे. ज्या पद्धतीने एखादं झाड तोडून टाकलं जातं तिथे परत ते झाड फांदी घेऊन उगतं, त्या पद्धतीनं दुरावलेले नाते दूर होऊन परत त्यामध्ये चांगले नाते प्रफुल्लित होण्याचा योग आहे. गुरुजी खर्चाच्या दृष्टीनं विचार केला असता अवांतर मित्र संगती यामध्ये पैसा खर्च होऊ शकतो,
म्हणून या नवीन वर्षामध्ये चांगली संगत करा. संगत बडे की करेगा तो बडा बनेगा, गधे की करेगा तो लात खाएगा. या नवीन वर्षामध्ये काही नवीन संकल्प करा, नवे संकल्प, त्याचबरोबर नवीन संधी ही तुम्हाला प्राप्त होणार आहे. जुन्या गोष्टींचा त्याग करा. लक्षात ठेवा, गेलेली वेळ परत येत नाही, गेलेलं वर्ष परत येत नाही. परमेश्वरानं हा मनुष्यरूपी देह दिलाय चांगल्या कामासाठी, चांगल्या वर्तनासाठी आपण तो परिपूर्ण केला पाहिजे. पुनश्च एकदा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना